खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळ भाषा वापरलेली आहे त्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असतं. किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय ती शिवराळ भाषा वापरली आहे आणि त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे. माझ्या आत्ताच माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर. तेही मला हेच म्हणाले, किरीट सोमय्या यांना शिवराळ भाषा मी का वापरली याचा जर अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असते. हाच किरीट सोमय्या ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून हा माणूस कोर्टात गेला होता आपल्या महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध. त्याच्याविरुद्ध मी शिवराळ भाषा वापरली. हाच किरीट सोमय्या आणि त्याचे या मुंबईतले इतर काही अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. मी बोललो आहे आणि हे दिल्लीच्या वृत्तपत्रातसुद्धा याच्याविषयी सुतोवाद झालेला आहे. मी सांगतो त्याच्यावरती. मुंबई महाराष्ट्रापासून तोडावी, मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार असू नये यासाठी एक प्रेझेंटेशन ह्या लोकांनी तयार केलेलं आहे आणि हे सतत दिल्लीत जाऊन लॉबिंग करत आहेत गृह खात्यात की मुंबई महाराष्ट्रापासून तुटावी, मुंबईवरती महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अधिकार असू नये याबाबत त्यांची काही कारस्थानं चालू आहे. त्याचा सूत्रधारसुद्धा हा किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही बिल्डर्स आहेत, उद्योगपती आहेत महत्त्वाचे. हे जेव्हा मला समजलं तेव्हा संतापून जर माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली असेल, मी त्याला शिवी म्हणतच नाही, जी लायकीच आहे, तर मला असं वाटतं मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि मला उत्तेजन देईल. ही एका मराठी माणसाच्या तोंडातून, शिवसैनिकाच्या तोंडातून निघालेला अंगार आहे. तुम्हाला जर किरीट सोमय्यांनी जी मराठी विरोधी भूमिका घेतलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि मुंबई तोडण्यासंदर्भात जे प्रेझेंटेशन त्यांनी तिकडे दिल्लीत सादर केलं आहे त्याचं समर्थन तुम्ही करणार असाल तर ठीक आहे, माझ्या शिवराळ भाषेवर तुम्ही जरूर टीका करा. मग तुमची भूमिका बदलली असेल तर या किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्या पुढे झुका. आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही. करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा. तुम्ही हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे, अजूनही घाले, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे. INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा, INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला मी शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल तर देऊन टाका त्याला. तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला. या महाराष्ट्रद्रोहाच्या हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा, आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय. हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपला पक्षाचा भोंगा लावला आहे. तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतोय. महाराष्ट्राच्या जनतेला याच्यामध्ये अजिबात रस नाही.